guys, in today's video we will discuss about the top scholarship for a B Pharmacy student in Maharashtra. बरेचदा काय होतं की आपण त्या स्कॉलरशिपचे ॲडव्हांटेजेस घेऊ शकत नाही कारण आपल्याला त्या स्कॉलरशिप माहितीच नसतात. So in this video we will detailedly talk on the scholarship for B Pharmacy students. So guys, in this video we will discuss about the top scholarship, their eligibility criteria, application process and the documents required for this scholarship. आणि त्या पर्टिक्युलर स्कॉलरशिपचे ॲडव्हांटेज तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता याबद्दल आजचा हा व्हिडिओ राहणार आहे. सो व्हिडिओ हा भरपूर असा इन्फॉर्मेटिव्ह राहणार आहे, व्हिडिओला स्किप करू नका. सो हे गाइज, माय सेल्फ पल्लवी खेडे, असिस्टंट प्रोफेसर. आय विल प्रोव्हाइड द कंप्लीट इन्फॉर्मेशन अबाउट द स्कॉलरशिप फॉर अ बी फार्मसी स्टुडंट. If you are in a B pharmacy, then there is a top 4 scholarship for you. The top 1 scholarship is a government scholarship. Government of Maharashtra and state government provide करता आपल्याला गव्हर्नमेंट स्कॉलरशिप, ज्यामध्ये गव्हर्नमेंट आपल्याला ट्युशन फीज ही अवेलेबल करून देते. गव्हर्नमेंट स्कॉलरशिप हे वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळे ट्युशन फीज अवेलेबल करून देते. लाईक OBC, EBC, ST, NT अशा वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळे ट्युशन फीज ही आपली गव्हर्नमेंट आपल्याला प्रोव्हाइड करते. सो दॅट जे काही फायनान्शियल प्रॉब्लेम आहे त्याला आपण सॉर्ट आउट करू शकू. यामध्ये कुठल्या कुठल्या फॅक्टर्स मॅटर करते, तर फर्स्ट ऑफ ऑल आपलं जे काही फॅमिली इन्कम आहे ते मॅटर करते. जर तुमचं इन्कम हे 2.5 लॅक्सच्या लेस असणार इयरली तर तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता आणि तुम्हाला गव्हर्नमेंट हे ट्युशन फीज अवेलेबल करू शकते. प्लस काही अकॅडमिक फॅक्टर्स आहे ज्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. लाईक तुमचे जे काही मार्कशीट्स आहे त्याच्यामध्ये तुमचे काय ग्रेड आहे ते सुद्धा ह्यामध्ये मॅटर करतं. So this is the first scholarship, that is government scholarship. Now the second scholarship is an academic scholarship. Academic scholarship कुठल्या कुठल्या फॅक्टर वरती बेस्ड असतं, तर so it is based on your performance, your higher grade and your financial need. सो हे 3 मेन फॅक्टर अकॅडमिक स्कॉलरशिप साठी मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. अकॅडमिक स्कॉलरशिप आपल्याला कोण प्रोव्हाइड करतं? फर्स्ट ऑफ ऑल युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड अस अकॅडमिक स्कॉलरशिप. वेरियस अशी युनिव्हर्सिटीज आहे ज्यामध्ये जर आपण आपला फॉर्म अप्लाय केला तर ती आपल्याला स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात. सेकंड थिंग, वेरियस ऑर्गनायझेशन आपल्याला अकॅडमिक स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात. लाईक वेरियस इंडस्ट्रीज असतात, कंपनीज असतात जी आपल्याला अकॅडमिक स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतं. येस, ॲक्च्युली ही गोष्ट आपल्याला माहिती नसतं की वेरियस असे सेक्टर्स असतात, कंपनीज असतात ज्यामध्ये जर आपला अकॅडमिक परफॉर्मन्स चांगलं असणार, आपल्याला जर फायनान्शियल नीड असणार आणि आपले जे काही ग्रेड असणार ते हायर असणार, तर हे काही सेक्टर्स आहे, हे जे काही इंडस्ट्रीज आहे ते आपल्याला अकॅडमिक स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात. नाउ सम गव्हर्नमेंट एजन्सीज सुद्धा आपल्याला अकॅडमिक स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात. वन मोर, दॅट इज प्रोफेशनल असोसिएशन सुद्धा आपल्याला स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतं. लाईक इंडस्ट्रियल ग्रुप, फार्मास्युटिकल असोसिएशन हे सुद्धा आपल्याला अकॅडमिक स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतं. अँड यांची नीड काय आहे, तर फक्त आपल्याला जे काही आपले ग्रेड आहे ते हायर आणायचे आहे आणि जर आपली फायनान्शियल नीड असणार तर हे आपल्याला स्कॉलरशिप प्रोव्हाइड करू शकतात. सो तुम्ही सुद्धा हे स्कॉलरशिप घेऊ शकता. देन टॉप 3rd स्कॉलरशिप आहे प्रायव्हेट फंड. वेरियस असे प्रायव्हेट कंपनीज असतात जे आपल्याला फंड प्रोव्हाइड करते. दीज प्रायव्हेट sectors have their own criteria like academic excellence, फॅमिली बॅकग्राऊंड, फॅमिली फायनान्शियल नीड, एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज. तर यांचे जे काही क्रायटेरिया आहे या क्रायटेरियामध्ये जर बसत असणार तर काही पर्टिक्युलर प्रायव्हेट सेक्टर्स आहे जे आपल्याला स्कॉलरशिप प्रोव्हाइड करू शकतात. टॉप 4 स्कॉलरशिप आहे युनिव्हर्सिटी स्कॉलरशिप. येस, डायरेक्टली युनिव्हर्सिटी ही आपल्याला स्कॉलरशिप अवेलेबल करू शकते. ऑब्व्हियसली त्यांचा काही क्रायटेरिया आहे. क्रायटेरिया कुठला आहे, तर ऑब्व्हियसली अकॅडमिक परफॉर्मन्स, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी अँड लीडरशिप स्किल्स सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप प्रोव्हाइड करू शकते. सो यस, जे काही क्रायटेरिया मी आता तुम्हाला सांगितले आहे या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत असणार तर तुम्ही सुद्धा या स्कॉलरशिपचा ॲडव्हांटेज घेऊ शकता आणि तुमचं जे काही एज्युकेशन लेवल आहे त्याला बेटर बनवू शकता. जनरल इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर तुमचे जे काही ग्रेड आहे ते मिनिमम 50% असले पाहिजे. 50%च्या बिलो असणार तर तुम्ही स्कॉलरशिप घेऊ शकत नाही, बट 50%च्या अबाव असणार तर तुम्ही या स्कॉलरशिपच्या ॲडव्हांटेजेस घेऊ शकता. सेकंड थिंग आहे तुमचा इन्कम. जर तुमचा ॲन्युअल इन्कम हे 2.5 लॅखच्या खाली असणार तर तुम्ही ह्या सगळ्या जे काही स्कॉलरशिप आहे याचे ॲडव्हांटेजेस घेऊ शकता. देन 3rd कॅटेगरी आहे, दॅट इज द प्रोसेस फॉर अप्लिकेशन. प्रोसेस करायसाठी तुम्हाला जे काही गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती जायचं आहे. त्यावरती फर्स्ट ऑफ ऑल तुमचा आधार कार्ड तुम्हाला अप्लाय करायचं आहे, तुमची बायोमेट्रिक त्यामध्ये द्यायची आहे. आफ्टर दॅट यू हॅव टू फिल युअर्स ऑल द इन्फॉर्मेशन. जे काही तुमचे अकॅडमिक इन्फॉर्मेशन आहे, अकॅडमिक डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला अपलोड करायचे आहे.
अँड यू आर रेडी टू गेट द स्कॉलरशिप. नाउ फोर्थ थिंग इज अ डॉक्युमेंट्स. कुठले डॉक्युमेंट्स लागतात? तर फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे आपला आधार कार्ड. आफ्टर दॅट इन्कम सर्टिफिकेट. ऑब्व्हियसली जर 2.5 लाखच्या खाली इन्कम असणार तर त्याचं एक सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे. ते 1 इयरचं सुद्धा अप्लाय करू शकतो, 3 इयरचं सुद्धा अप्लाय करू शकतो. सो इन्कम सर्टिफिकेट. आफ्टर दॅट तुम्ही एक पर्टिक्युलर एखाद्या कॅटेगरीमध्ये असणार तर त्याच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे, डोमिशियल लागणार आहे, कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे. अगेन वी नीड अ बँक अकाउंट. ओके, हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असणार तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा. थँक्यू.